यांचे स्वागत निकिता वानखडेकर लक्ष्मी करायचे। येतात तर सगळे नाही भीम युवक पुरुष मंडळ गणना व गावातील सर्व पाहुणे मंडळी उपासक उपासिका बाहेर गावावरून आलेले सर्व आमंत्रित पाहुणे यांचे मी शब्दसुमनाने स्वागत सभात मेळावा आयोजित केलेला आहे। तसेच आजच्या कार्यक्रमातील प्रास्ताविक दीक्षा यांना माझा पंचांग प्रणाम। तसेच संपूर्ण विश्वातील संपूर्ण जगाचे उद्धार करतील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्यांना माझे कोटी कोटी वंदन व इथे सर्व उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना माझा मान जय। आज आपण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव पुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे जमलेलो आहोत। तसं तर यांचा जो स्मृती दिन आहे तो 17 सप्टेंबर रोजी संपन्न झालेला आहे, पण त्या दिनाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम इथे साजरा करत आहोत। तर या कार्यक्रमाची जी प्रेरणा आहे ती आम्हाला जेव्हा आम्ही विचार केला की आपण सुद्धा अशा प्रकारचं काहीतरी केलं पाहिजे आपल्या गावामध्ये सुद्धा, म्हणून आम्ही आयोजित हा कार्यक्रम केलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन सर्व मान्यवरांनी इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते। आज आपण इथे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती झाली। त्यांना नाव सुद्धा माहिती नसेल, खूप जे आताची जी पिढी आहे त्यांना भैयासाहेब आंबेडकर कोण होते काय आहे हे सुद्धा माहिती नाही आहे। तर त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे की नव्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण व्हावी। तर की यशवंतराव त्यांचे जे नाव आहे आपण भैयासाहेब आंबेडकर म्हणतो, तर त्यांचे खरे नाव यशवंतराव भीमराव आंबेडकर असे आहे। त्यांचे जे खूप चळवळीचे कार्यकर्ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पहिल्या बाबासाहेब आंबेडकर यांना 5 पुत्र होते। त्यांचे जे ज्येष्ठ पुत्र म्हणजे सर्वात मोठे जे होते ते होते यशवंतराव आंबेडकर, ज्यांना आपण भैयासाहेब म्हणतो। त्यांचे जे बाकी मुलं होते त्यांचं नाव होतं गंगाधर, रमेश, इंदू त्यांची मुलगी होती आणि 5वे जे त्यांचा मुलगा होता राजरत्न। त्या 4ही मुलांचा काही आजाराने मृत्यू झाला, कारण ते आपल्यासाठी झटत होते, पुढे नेण्यासाठी जे कष्ट केले त्यामुळे आज आपण इथे सगळं जमलेलो आहोत। त्यामुळे आपण भैयासाहेब यांची स्मृतिदिन इथे साजरा करीत आहोत। तर भैयासाहेबांचं जर सांगायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब त्यांचं सर्वात मोठं काम म्हणजे चैत्यभूमी बांधण्यामध्ये सर्वात महत्वाचा किंवा मुलाचा जर वाटा असेल तो आहे भैयासाहेब आंबेडकर यांचा। राहुलजी शेटे सर भारतीय बौद्ध महासभा बडनेरा महानगर सरचिटणीस, त्याचबरोबर हे सर्व पदाधिकारी आपल्याला आजच्या विषयावर मार्गदर्शन करतील। येथे मी माझं प्रास्ताविक थांबते। उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय नंदागौरी सर, ते इंजिनियर आहेत, भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी। आपण अशी परीक्षा घेतली होती विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज,
माता या मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नरेंद्रजी भंडारे, अध्यक्ष आणि सर्वात शेवटी मी ज्यांच्या गळ्यात घातलेलं आहे ते माझी आठवणी आंबेडकर यांच्या 17 सप्टेंबरला झालेला आहे. पण हा संवाद मिळावा झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून भारतीय संवाद केंद्र म्हणून आपल्याला गाईडलाईन आलं आणि या गाईडलाईनच्या माध्यमातून आपण इथे हा कार्यक्रम आता सुंदरचं असं दाखवलं गेलं आहे. आणि ज्या प्रस्तावना करतात हे काहीतरी भारतीय बौद्धमत सभेच्या माध्यमातून आपला धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा या उद्देशाने आपण एक एक माणूस शाखा आपण ओपन केली. असं आहे सांगण्याचा उद्देश संवाद मिळावा घेण्याचा उद्देश. मागच्या 1 वर्षापासून आपण भारतीय बौद्धमत सभेच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम राबवले हा एक मोठा प्रश्न. शाखा ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे मतदान तुम्ही सगळ्यांनी केलं किंवा तुमच्या सोबत जे काही महिला उपासिका बालका या माध्यमातून तुम्ही सभासद केले, तुम्ही पदग्रहण केलं, पण तुमच्यामध्ये काय कुठले कार्य आपल्याला करायचंय त्याकरता कार्यकर्ता शिबिर तुम्ही लावलेला संस्कार शिबिर माती प्रोग्राम सभा 24 प्रकारचे शिबिर लावले. त्या सुरुवातीला कार्यकर्ता शिबिर तुमच्या घरची मुलगी तुमच्या घरात म्हणून येते, पण सासू सुनेचं नवऱ्याचं हे सगळं संस्कार शिबिरमध्ये माणूस घडवलं. बुद्ध धर्म काय माणूस घडवण्याची एक पुस्तक आहे. मग त्याला आपल्याला संस्कार शिबिर लावणं गरजेचं आहे. आपल्या या जोपासण्यासाठी मला संस्कारी भारतीय आज घरामध्ये मुलगा मुलगी बरोबर वागत नाही. हे का कारण तिथे मला संस्कार मिळाले. तालुका अध्यक्षांसमोर मी तुमचं निवेदन द्या आणि हे शिबिर लवकर लावा. मलाही एका शाखेमध्ये नसेल 2 शाखांमध्ये लावा. कुठेतरी माझे पूर्व समितीचे वडील विषू आहेत ते संस्काराला घरातून मिळाले. आज ते वयाच्या 70व्या वर्षामध्ये पण धर्म प्रचाराचा प्रसार केला. आज सासू सुन्यामध्ये सासऱ्यामध्ये भांडण होतं, पण त्यांनी संस्कार केले आणि धर्म प्रचार प्रसार करण्यासाठी केला. स्वप्न बघितलं होतं मी 100 वर्ष भारत कुटुंब हे कोण करणार. बाबासाहेबांनी केलं घेतलं एकमेव पुत्र वाचले. शरीरामध्ये व्याधा होत्या, पोलिओ जडलेलं होतं. आपल्या वडिलांचं जे कार्य आहे या समाजातील त्यांच्यासोबत असणारे लोक राजकारणात असंघटित आधी की कधी आगे बढ़ नहीं सकता. असंघटित जे संघटित नाही असंघटित राहतात. आज राजकारणामध्ये नाही तुमच्या आमच्या समाजाला विकत घेतलं असंगठित आदमी कभी आगे बढ़ नहीं सकता. हिंसा के दुश्मनों के साथ कभी लड़ नहीं सकता. दुश्मन भरपूर आहे. आरक्षण संपवण्याचा प्रयत्न चालू आहे, निजीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता हे आरक्षण हे थोडं भविष्य त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. राहुलजी शेंडे सर भारतीय बौद्धमत सभा सरचिटणीस हे आपल्याला दोन शब्द सांगतात.
माता रमाई माता त्या आदर्शांना सेवा करणार. आज भारतीय समाज शाखा जगण्याच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती शाखांचे सर्व आणि इथे धामण्याचे पण शाखा आलेले आहे. त्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित भारतीय बौद्ध महासंघाचे सर्व पदाधिकारी या सर्वांना सर्वप्रथम सविनय जय हिंद. पण भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी एक संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि आताच वैभव नंदागौडे साहेब यांनी संस्कार सेवी आणि भैयासाहेबांचं कार्य या शिक्षणाचे बाण दिले आणि ओढ शिवलेल्यांना बुद्धं शरणांचे गाणं दिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाल्यानंतर या आंबेडकरी चळवळीमध्ये भीमज्योत रूपाने आपले भैयासाहेब आंबेडकर हे पुढे आले. आता त्यांचं जे बालपण होतं त्या बालपणाविषयी किंवा त्यांना ज्या व्याधी होत्या त्याविषयी सरांनी सांगितलं. पण खरं तर त्यांच्या सार्वजनिक जीवनाला जे सुरुवात झाली ते 1944 पासून. ते कसं की बाबासाहेब आंबेडकर जी चळवळ चालवायचे, आता कोणतीही चळवळ म्हटलं की त्या चळवळीला एखाद्या वृत्तपत्राची गरज असतो आणि वृत्तपत्र नसेल तर एखाद्या पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे त्या चळवळीची गती होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1944 मध्ये जनता हे साप्ताहिक सुरू केलं. फ्रीडम वर्सेस सर्व्हिस, फेडरेशन वर्सेस फ्रीडम, त्याचबरोबर भाषावार प्रांतरचना या ग्रंथाचं संपूर्ण प्रिंटिंगचं काम, प्रकाशित करण्याचं काम हे कोणी केलं तर भैयासाहेब आंबेडकर यांनी केलं. आजपर्यंत आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप मोठ्या साजरी करतो, स्मृती दिन खूप साजरा करतो, नंतर भगवान बुद्धांची जयंती खूप साजरी करतो. आणि तेव्हा कुठं ते भैयासाहेबांचं कार्य आपल्याला कळायला लागलं. आज मला मोठा आनंद होत आहे की आपल्या या छोट्याशा खेळामध्ये सुद्धा भैयासाहेबांचा स्मृती दिवस या ठिकाणी साजरा होतो. कसे त्याची जमीन राहील त्याचं घर यावर त्यावेळेचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी शासनाला प्रश्न केला, कोणता? नसेल त्याचं काय? ज्यांच्याकडे काहीच नाही त्या लाख लोकांनी त्या सत्याग्रहाला प्रतिसाद दिला. 3.5 लाख लोक त्या सत्याग्रहामध्ये सामील झाले. आणि या सत्याग्रहाच्या माध्यमातून भैयासाहेबांनी सरकारकडून आपल्या मागण्या मंजूर करून घेतल्या. त्या कोणत्या? की जे पिकाऊ पडीत जी जमीन आहे, तेव्हा काय होतं की जे गावातले जे जमीनदार होते त्यांच्याकडे शेकडो एकर जमीन होती आणि ती शेकडो एकर जमीन ही काही व्हायला जात नव्हती, जोडल्या जात नव्हती, बरीचशी जमीन पडीत राहायची. म्हणून मग अशी जी पडीत जमीन आहे ही पडीत जमीन भूमिहीनांना देण्यात यावी अशी सरकारकडे त्यांनी मागणी केली. गायरान जमीन असेल ती गायरान जमीन कोणाला? जे भूमिहीन आहे, ज्यांच्याकडे काही नाही त्यांना देण्यात यावी. बौद्धांना सवलती देण्यात याव्यात अशा अनेक मागण्या त्यांनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेल्या होत्या. तर पुढे संयुक्त महाराष्ट्र जी समिती होती, या समितीच्या वतीने भैयासाहेबांना विधान परिषदेमध्ये पाठवण्यात आलं. ते 1961-66 या काळामध्ये ते या विधान परिषदेमध्ये काय मिळालेलं आहे? नोकरीमध्ये राखीव जागा मिळाल्या. घटनेच्या कलम 124 नुसार तेव्हा ज्या जागा भरलेल्या होत्या फक्त क्लास 3च्या जागा भरलेल्या होत्या. मग त्या संसदेमध्ये त्या विधान परिषदेमध्ये भैयासाहेबांनी प्रश्न उपस्थित केला की क्लास 1च्या म्हणजे वर्ग श्रेणी आणि त्या भीमज्योतीचं दीप प्रज्वलन त्यावेळेचे जे मंत्री होते बाबू जगजीवन राम यांनी त्यांचं दीप प्रज्वलन करून ते भीमज्योत काढले. त्या भीमज्योत काढत असताना
काय की त्यामध्ये धम्मदान सुद्धा जमा केलं. मग त्या धम्मदानाचा उपयोग काय तर ज्या ठिकाणी 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचा अग्निसंस्कार त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयमान केली. एवढं मोठं कार्य आहे आणि त्या जागेसाठी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. शासनाशी त्या चैत्यभूमीच्या जागेसाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. असे हे भैयासाहेब हे अहोरात्र जगत होते. म्हणजे जवळपास त्यांनी बाबासाहेबांची ही चळवळ 1956 ते 77 पर्यंत म्हणजे 21 वर्षापर्यंत सतत अशी त्यांनी आपली ही बाबासाहेबांची ही चळवळ राबली. ते अत्यंत स्वाभिमानी होते. एकदा मुंबई ईशान्य मुंबई मधून त्यांना राखीव जागेसाठी उभं राहण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यांनी सर्वप्रथम काय केलं की भदंत वज्रबोधी यांच्या हस्ते श्रामणेरची दीक्षा घेतली. भदंत वज्रबोधी यांच्या हस्ते श्रामणेरची बौद्धाचार्य कशाला तर धम्म दीक्षा देण्यासाठी भंतेजीची सुद्धा धम्म दीक्षा घेण्यासाठी गरज नाही तर त्यासाठी त्यांनी एक प्रशिक्षित असे बौद्धाचार्य त्यावेळेस जवळपास 24 असे बौद्धाचार्य होते आणि त्या 24 बौद्धाचार्यांचं शिबिर सर्वप्रथम कोणी राबवलं तर भैयासाहेबांनी राबवलं. म्हणून आरक्षण आता थोडसा विषय घेतो की आता पुढे येणारे जे इलेक्शन आहेत निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे डायव्हर्ट त्यांनी आपल्याला भैयासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी व त्यांच्या चळवळीविषयी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले अशी त्यांना विनंती करतो. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता जिमाई आदर्शाला मी वंदन करतो. धम्मविचार उपस्थित आजच्या या संवाद मेळाव्याचे अध्यक्ष मदनजी खंडारे सर, नांदगाव फाउंडेशन शाखेचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक शेंजे सर, भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस तसेच पाटील साहेब, आमच्या इंग्रजी शिक्षिका नंदागोळी मॅडम आणि माझे नंदागोळी साहेब, जन्मला आणि अनुराग शाखेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा या सगळ्यांना मी जयहिंद करतो. आज जन्मला येथे आपल्या महिला शाखेतर्फे संवाद मेळावा गेला. या संवाद मेळाव्यावर बोलताना मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो की आज गावखेड्यामध्ये भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी कार्यकर्ते निर्माण होत आहेत. भारतीय बौद्ध महासभेचं कार्य फार महान आहे कारण की आपली मातृसंस्था आहे. की आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मातृसंस्था आहे. एक समता सैनिक दल आणि दुसरे भारतीय बौद्ध महासभा. परंतु आपण ह्या ज्या दोन मातृसंस्था आहेत त्यांच्याकडे वळतो नाही. त्यांचं काही आपण गरज नाही. भरत्या संघटना घालतो, भरत्या संघटनेची मागा लागतो आणि भरत्या संघटनेमध्ये आपण वेळ गमावतो. महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलामध्ये त्या काळात कार्य केलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आपल्यापर्यंत पोहोचली आणि आपण त्या पुणेकरा आज पुणेकरा आहेत की आपल्याला जे अधिकार मिळणार होते स्वतंत्र मतदारसंघाचे विद्वान होते त्यांना माहित होतं हे सर्वप्रथम आपल्याला देणार नाही आणि म्हणून त्यांनी चळवळीमध्ये काम करायला लागले. तेव्हा त्यांचे शस्त्र निर्माण झाले. सवर्ण आणि अस्पृश्य याच्यामध्ये तिढा निर्माण झाला आणि बाबासाहेबांना वाटलं की आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपण राज्य बौद्ध महासभा आणि समता सैनिकांच्या मार्फत हे संघटन उभं केलं पाहिजे. आणि मग दलित समता सैनिक दलाची स्थापना 1927 साली झाली. 1927 साली काय झालं? 1927 मध्ये महाराजचा 14 तळ्याचा सत्याग्रह होता. त्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये
बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या येत होत्या, त्यांना मारण्याच्या धमक्या येत होत्या, त्यांच्या कार्यकर्त्यांना ते सावंत गुंजा होते त्यांच्याकडून मारण्याच्या धमक्या येत होत्या, खुनाच्या धमक्या येत होत्या. म्हणून मुंबईतल्या काही तरुणांनी, माजी सैनिकांनी आंबेडकर सेवादल स्थापन केला. बाबासाहेबांच्या रक्षणासाठी त्यांनी मोठं संचलन तयार केलं. ते बाबासाहेबांना माहीत नव्हतं. ज्यावेळी बाबासाहेब महाडला जायचे आणि तिथं सांगायचे, तिथं मिटिंगा घ्यायचे, म्हणजे जे थोडं जनावर त्या तळ्यावर पाणी प्यायचे, पण आपल्या अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून बाबासाहेब त्या लढाईमध्ये नेहमी मारायला जायचे. आणि मग आपल्या लोकांना समजलं की बाबासाहेबांच्या जीवाला धोका आहे. आणि मग त्यांनी आंबेडकर सेवा दलाची स्थापना केली. हे बाबासाहेबांना गेले आणि म्हणाले की आम्ही तुम्हाला संरक्षण पुरवतो, आम्ही तुमची संरक्षण करतो, आम्ही तुमची रक्षा करतो, आम्हाला संधी द्या. बाबासाहेब पाहतो की आंबेडकर सेवा दल नावाचं यांचं संघटन आहे. तर बाबासाहेबांना स्वतःच्या नावाचं असं कोणतेही संघटन पाहिजे नव्हतं. आणि मग त्यांनी 13 मार्च 1927 सभा झाली, मिटिंग झाली महाडला. तिथं मग त्यांनी अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना केली. चालायचे तिथं एक समता सैनिक दल सेवा पुरवायचे. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दान केलं. त्यावेळी सुद्धा समता सैनिक दलाच्या रक्षणाखाली समता सैनिक दलाच्या त्या सैनिकांनी ती लढाई ते आंदोलन यशस्वी केलं. त्याचप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धर्मांतर केलं. दीक्षाभूमी येथे धर्मांतर केलं. त्यावेळेस समता सैनिक दल कार्यरत झालं. त्यांनी सगळं नियोजन केलं. दीक्षाभूमीवर जो समुदाय जमा झाला होता, लाखो लोक तिथे जमले होते, त्याची सगळी व्यवस्था करते, बाबासाहेबांना सुरक्षा देणे, समाजाला सुरक्षा देणे, हे सगळं कार्य समता सैनिक दल त्यावर करीत होतं. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग महिलांचा होता. समता सैनिक दलांनी पुरुष तर होते, पण जेव्हा बाबासाहेबांनी नामांतराची घोषणा केली त्यावेळेस महिला सक्रिय झाल्या, समता सैनिक दलामध्ये सामील झाल्या आणि लाट्या गाट्या घेऊन, आघाड्या घेऊन हे आपल्या समाजाचं रक्षण करायला लागलं. बाबासाहेबांनी तिथे सभा लागायच्या, तिथे त्या आपली युनिफॉर्म घालून तयार असायच्या. समता सैनिकाचा युनिफॉर्म कोणता आहे? खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, निळी टोपी आणि ध्वज आहे, गडागड ध्वज आहे. आणि त्या ध्वजावर 11 स्टार आहे, मधात खाडकेचे चिन्ह आहे. असा हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. आणि त्या ध्वजाखाली हे समता सैनिक दल बाबासाहेबांच्या चळवळीला, बाबासाहेबांच्या चळवळी